एका 10 वर्षाच्या मुलाची भविष्यवाणी जी ऐकून पंतप्रधान घाबरले. या जगाचा अंत कधी होणार आणि जगातील मोठ्या नेत्यांचा मृत्यू कधी होणार याची तारीख सांगितली. भविष्य सांगणारा मुलगा ज्याचं वय 10 वर्षापेक्षा कमी आहे, पण त्याला अशी दैवी शक्ती मिळाली आहे की ज्यामुळे त्याने आजवर जे जे सांगितलं ते सगळं खरं ठरलं. गेल्या 5 वर्षांपासून या मुलाने सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी, तिची तारीख, वेळ ही अगदी जशी आहे तशीच घडली. 2019 मध्ये आलेला कोरोना, रशिया आणि युक्रेनमध्ये झालेलं युद्ध, महाराष्ट्रातील सत्तापालट, देशातील काही मोठ्या नेत्यांचा दुर्दैवी अपघात, तसेच आत्ता सुरू असलेलं इराण आणि इस्रायल आणि अमेरिका या देशांत सुरू झालेलं युद्ध, या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. पण आत्ताचं त्याने एक अशी भविष्यवाणी केली आहे की ज्यामुळे अक्षरशः मोठे मोठे नेते देखील घाबरले आहेत. कारण त्याने अशी तारीख सांगितली की त्या तारखेला सगळा खेळच खल्लास होणार, भारत अडचणीत येणार. गेल्या 5 वर्षात एकही भविष्यवाणी न चुकलेल्या मुलाची ही भविष्यवाणी ऐकून अक्षरशः देशात खळबळ उडाली. मग या मुलाने काय भविष्यवाणी केली आहे की ज्यामुळे मोठे मोठे नेते देखील टेन्शनमध्ये आलेत? चला जाणून घेऊया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ही गोष्ट आहे एका 10 वर्षांच्या मुलाची, ज्याचं नाव आहे स्वरूप. स्वरूप हा एक साधा मुलगा होता, जो आधी बाकी मुलांसारखा शाळेत जायचा. अभ्यासात हुशार असलेला हा पोरगा आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक शब्दाचा मान राखायचा. पण 2018 मध्ये, साधारण 7-8 वर्षांपूर्वी, या मुलाच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्याने त्याचं पूर्ण नशीबच बदलून टाकलं. स्वरूप एके दिवशी शाळेतून घरी आला होता. ही घटना 2018 सालची आहे. त्या दिवसानंतरच त्याला ती दैवी दृष्टी मिळाली आणि त्यानंतर त्याने इतकी अचूक भाकीतं केली की ती सगळी खरी ठरली. पण आजचं त्याचं भाकीत अतिशय खतरनाक आहे. मोठे नेते घाबरले आहेत. तो खूप खेळला होता. 2018च्या त्या दिवशी शाळेतून आल्यावर त्याने खूप खेळ केला. त्यानंतर तो शांतपणे झोपी गेला. त्याच्यासोबत काय अजब घडणार आहे याची साधी कल्पनाही त्याला नव्हती. आणि त्याच रात्री असा प्रसंग घडला जिथून त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. त्याच्या घराच्या अंगणात तो झोपलेला होता. तो गाढ निद्रेत होता, पण त्याचे डोळे पूर्ण मिटलेले होते. त्याचा श्वास सुरू होता, पण त्याचे ओठ काहीतरी पुटपुटत होते, जणू काही तो एखाद्या गुप्त मंत्राचा जप करत असावा. त्याच्या बाजूलाच त्याचे आईबाप झोपलेले होते. त्यांना वाटलं की दिवसभराच्या खेळण्यामुळे तो झोपेत बडबडत असेल, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्याची छोटी बहीण जागी होऊन त्याच्याकडे एकटक बघत होती. तिने पाहिलं की त्याच्या तोंडावर आता ते बालपण नव्हतं, तर एक प्रकारची गूढ शांतता दिसत होती. तो तिथे पडून होता, पण कोणत्या आजारामुळे नाही, तर जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्याच्या शरीरात शिरत होती. त्याला काहीच त्रास होत नव्हता, पण त्याच्या तोंडातून असे शब्द येत होते जे या गावातल्या किंवा जगातल्या कोणत्याही माणसाने कधी ऐकले नव्हते. काही जुने आणि विचित्र शब्द. आग, रक्त, आकाश, राजा, विनाश अशा गोष्टींचा तो त्या रात्री उच्चार करत होता. त्याच्या बहिणीने लगेच पालकांना उठवलं आणि स्वरूप काय बोलतोय ते ऐकवलं. त्याच्या आई-वडिलांच्या छातीतही त्यावेळी धडकी भरली होती. जेव्हा स्वरूप दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, तेव्हा घरच्यांनी त्याला विचारलं की तू रात्री नक्की काय बोलत होतास? तेव्हा तो पुन्हा तेच शब्द म्हणाला, आग, रक्त, आकाश, राजा, विनाश. त्याच्या घरच्यांना तेव्हा हे माहीत नव्हतं की त्याच्या शरीरात एका ऊर्जेचा संचार झालाय आणि इथून पुढे त्याला खरी दिव्य दृष्टी मिळणार आहे. आणि त्याच शक्तीच्या जोरावर 2018 पासून आजवरच्या सर्व भविष्यवाण्या तो सांगणार होता, ज्या पुढे जाऊन खऱ्या ठरणार होत्या. पण आजचं भाकीत इतकं डेंजर आहे की ज्याने पूर्ण महाराष्ट्र आणि देशाला हादरवून सोडलंय. तो त्या दिवसापासून भविष्य सांगू लागला. 2018 मधली ती घटना होती. तेव्हापासून त्याने भाकीते सांगायला सुरुवात केली होती. त्या सर्व भविष्यवाण्या तंतोतंत बरोबर येत होत्या. पण त्याने आज जी भविष्यवाणी केली ती अत्यंत धक्कादायक आहे. स्वरूपने आपल्या आईवडिलांना त्यावेळी अत्यंत शांत आवाजात सांगितलं होतं. त्यानंतर तो जे काही बोलला ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 6 वर्षापूर्वी त्याने म्हटलं होतं की मला त्यांच्या गावातल्या एका गुहेत जायचंय. तो म्हणाला की त्याच्या गावाजवळ एक गुहा आहे. त्याने आईवडिलांकडे तिथे जाण्याचा हट्टाच धरला. आता त्याच्या गावातली ती गुहा डोंगराच्या खूप अवघड भागात होती. त्या गुहेबद्दल अनेक जुन्या गोष्टी प्रसिद्ध होत्या. असं म्हटलं जायचं की खूप वर्षापूर्वी एक साधू तिथे समाधी घ्यायला गेले होते, पण ते कधीच परतले नाहीत. हा तर एक लहान मुलगा होता, त्यामुळे त्याला तिथे जाण्याची परवानगी नव्हती. पण स्वरूपच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक असं वेगळं तेज होतं, जे पाहून गावातले धाडसी लोक सुद्धा गप्प झाले. अचानक स्वरूप एका दिवशी कुणालाही न सांगता निघून गेला. 3 दिवस तो कुणालाच सापडला नाही. आई वडील त्याची शोधाशोध करू लागले,
पूर्ण गावात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण होतं, कारण त्या गुहेत जाऊन स्वरूप असं काहीतरी करणार होता ज्याचा धक्का पूर्ण देशासह जगाला बसणार होता. 2018 मधली ही घटना आहे. 3 दिवसांनंतर चौथ्या दिवशी स्वरूप परत आला. त्याच्या अंगावर माती साचली होती, कपडे फाटलेले होते, पण चेहरा एकदम शांत आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ही 2018ची गोष्ट आहे. तेव्हा तो कुणाशीच काही बोलला नाही. त्याने फक्त आपल्या खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या वागण्यात पूर्ण बदल झाला. तो दिवसभर शांत बसून राहायचा, कागदावर काहीतरी विचित्र लिहायचा आणि अशी काही चिन्ह काढायचा जी कुणालाच वाचता येत नसत. कधीकधी तो कागद जाळून त्याची राख एका बाटलीत भरून ठेवायचा. एक दिवस असंच घडलं. त्याचे वडील हे सगळं रोज बघत असत. ते तिथे गेले आणि त्यांना एक अर्धवट जळालेला कागद ओला झालेला दिसला. त्यांनी तो उचलला. त्यावर हिंदी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. त्या कागदावर असं लिहिलं होतं की जेव्हा एक चेहरा लोकांकडे पाहून हसेल तेव्हा त्याचं सरकार अंधारात राहून कट कारस्थान करेल आणि त्याच वर्षी निसर्गाचं चक्र बिघडेल. जिथे दुष्काळ होता तिथे महापूर येईल आणि जिथे नद्या होत्या तिथे पाणीच उरणार नाही. हीच त्याची पहिली मोठी भविष्यवाणी होती. त्या जळालेल्या कागदावर वडिलांनी जे पाहिलं त्यांना वाटलं की हे काहीतरी साधं असेल, पण 2 महिन्यांनंतर त्याने जे लिहिलं होतं अगदी तसंच घडलं. केरळ आणि कर्नाटक राज्यात 2 महिने इतका भयानक पाऊस झाला की हाहाकार माजला. उत्तराखंड आणि बिहारमध्ये पुराने सगळं काही वाहून नेलं. त्यावेळी पंतप्रधान पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना आधार देत होते, तर दुसरीकडे शेतकरी हताश होऊन टोकाचं पाऊल उचलत होते, कारण शेतीला पाणीच उरलं नव्हतं. आता गावकऱ्यांना स्वरूपची भीती वाटू लागली होती. तो आता इतर मुलांसारखा राहिला नव्हता. त्याच्या बोलण्यात एक वेगळं वजन आलं होतं. जेव्हा तो कुणाकडे बघायचा तेव्हा समोरचा माणूस भीतीने गांगरून जायचा. एका रात्री त्याने वडिलांना सांगितलं की दिल्लीतली रोषणाई लवकरच धुक्यात हरवून जाईल, पण लोकांना वाटेल की हे प्रगतीचं धुकं आहे. तो म्हणाला की वादळ बॉर्डरवर नाही तर हवेतून येईल. ही भविष्यवाणी त्याने वयाच्या 5व्या वर्षी केली होती. ही त्याची दुसरी सर्वात मोठी भविष्यवाणी ठरली. त्याच्या वडिलांना त्यावेळी याचा अर्थ कळला नाही, पण एके दिवशी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला. बातम्या सुरू झाल्या की भारत पूर्णपणे सावध आहे आणि सरकारने मोठी मीटिंग बोलावली आहे. उसी दिवशी दिल्लीत काही गूढ स्फोट झाले, ज्याचं मूळ कुणालाच शोधता आलं नाही. स्वरूप त्यावेळी फक्त हळूच हसला. नंतर एका सकाळी तो गावाचा मध्यभागी उभा राहिला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, आता जे काही घडेल ते डोळ्यांना दिसणार नाही, कानांना ऐकू येणार नाही आणि जाणवणार सुद्धा नाही. जे बाहेरून येईल ते आतून बाहेर पडेल. काही दिवसांनंतर जगात एक विचित्र आजार पसरू लागला. स्वरूपची ही तिसरी महान भविष्यवाणी होती. ताप नव्हता, खोकला नव्हता, फक्त श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितलं की हा व्हायरसचा नवीन प्रकार आहे. सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण जेव्हा लोक मरू लागले तेव्हा गावकऱ्यांना स्वरूपचीच नाही तर त्याच्या सावलीचीही भीती वाटू लागली. तो आजार म्हणजे कोरोना होता. कोरोनाची भविष्यवाणी त्याने 1 वर्ष आधीच सांगून ठेवली होती. अशा भीषण महामारीची पूर्वकल्पना स्वरूपने आधीच दिली होती. आता तो रात्री 1 तास बसून आकाशाकडे बघत पुटपुटायचा. तो दररोज काही ना काही भाकीत करायचा. पण आज त्याने जी भविष्यवाणी केली आहे ती अत्यंत हादरवून टाकणारी आहे. त्याने सांगितलं होतं की 2020 मध्ये असा दुष्काळ येईल ज्यासोबत एक असा चेहरा समोर येईल जो सर्वांना आश्वासने देईल, पण त्याच्या चेहऱ्यामागे भीती लपलेली असेल. आणि त्याच वेळी देशाच्या काही भागांत गव्हाचं पीक अचानक नष्ट होईल. आणि त्याचं हे भाकीत सुद्धा खरं ठरलं. आता गावकरी प्रचंड घाबरले होते. अचानक एक पत्रकार त्याच्या घरात शिरला. 3 वर्षांपूर्वी जेव्हा त्या रिपोर्टरने स्वरूपला कॅमेराच्या चौकटीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक अनामिक शांतता होती. स्वरूपने फक्त एकच वाक्य उच्चारलं ज्याने सत्तेच्या गल्लीतलं वारं फिरवलं. आता तो निर्णय होईल जो देशाला 2 तुकड्यात विभागून टाकेल. तलवारी चालणार नाहीत, पण मने अशी दुभंगली जातील की नाती विरून जातील. पुढच्याच महिन्यात संसदेत नवीन सांस्कृतिक नीती नावाचं एक वादळ आलं. धार्मिक स्थळांचा वापर, वेदांची सक्ती आणि बिलांवरील कडक कारवाई अशा तरतुदींनी देश ढवळून निघाला. त्याच रात्री स्वरूप पुन्हा एकदा धोक्यासारखा गायब झाला. दुसऱ्या दिवशी डोंगराच्या कुशीत असलेल्या त्या गुहेतून धूर बाहेर पडताना दिसला. गावकरी धावत तिथे पोहोचले तेव्हा स्वरूप तिथे नव्हता, पण गुहेच्या मुखाशी एक कागद अर्धवट जळत पडला होता. त्या राखेच्या ढिगाऱ्यात एक शेवटची चेतावणी जिवंत होती. आता शेवटची वेळ जवळ आली आहे. जो नम्र होईल तोच या महापुरात वाचेल. जो ताठर राहील तो काळाच्या ओघात चिंधड्या होऊन वाहून जाईल. हे कोणत्याही एका व्यक्तीचं युग नसून निर्णयांच्या परिणामांचं युग आहे. त्यानंतर स्वरूपचं अस्तित्व जणू हवेत विरून गेलं.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयात एक थरकाप उडवणारी गोष्ट घडली. कार्यालयातील आरशावर कोणताही मानवी स्पर्श न होता शब्द उमटले, वेळ संपली आहे. अचानक देशभर वीज गुल झाली, इंटरनेटचे टॉवर्स मुके झाले आणि आकाशात तोच रहस्यमय आवाज घुमू लागला जो आजवर फक्त स्वरूपला ऐकू यायचा. शहरातले पेपर असोत, डिजिटल स्क्रीन्स असोत की मंत्र्यांचे ओठ, सगळीकडे फक्त एकच नाव होतं, स्वरूप. पंतप्रधान एका अंधाऱ्या खोलीत एकटेच बसले होते. त्यांच्यासमोर देशाचे 4 भयावह नकाशे होते. पाण्याची टंचाई, व्हायरसचा वाढता वेळखा, कोमेजलेलं पीक आणि देशातली अशांतता. या 4ही नकाशांमध्ये एकच गोष्ट समान होती, देश अधोगतीच्या खाईत लोटला जात होता. त्यांनी अखेर ते गुप्त रजिस्टर उघडलं आणि स्वरूपला पाचारण करण्याचा आदेश दिला. निरोप धाडला गेला, तो मुलगा राजधानीतच आहे. समोरून उत्तर आलं, तो तुम्हाला भेटायला येईल, पण ती वेळ तुमच्या कॅलेंडरमधली नसेल, तो स्वतःची वेळ घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी 9 राज्यांमध्ये एक विचित्र ग्लिच आला. शाळेतली हजारो मुलं अचानक एका सुरात ओरडू लागली, आम्हाला तेच शिकायचं आहे जे स्वरूपने सांगितलं, आम्हाला तेच बनायचं आहे जे डोळे बघू शकत नाहीत. हेडमास्टर आणि शिक्षक सुन्न झाले. सरकारने याला डिजिटल संमोहन नाव देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, पण सत्य हे होतं की तो मुलगा जो कुठेच दिसत नव्हता, त्याचा आवाज देशाच्या भविष्यापर्यंत म्हणजेच त्या मुलांच्या काळजापर्यंत पोहोचलाच कसा. स्वरूप आता केवळ एक व्यक्ती उरला नव्हता, तो एक अदृश्य प्रलय बनला होता. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा आला असेल, पण इथेच एक गोष्ट संपत नाही. स्वरूपने या गुहेतून परतल्या जे काही लिहून ठेवलं होतं त्यातल्या काही ओळी अजूनही कोणालाच पूर्णपणे उलगडले नाहीत. म्हणतात की त्याने अशा एका तारखेचा उल्लेख केला आहे ज्या तारखेने निसर्ग आपलं रौद्र रूप धारण करेल आणि मानवी सत्तेचा अहंकार पूर्णपणे मोडीत निघेल. पण ज्या पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे. याचा कोणताही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी असवा वास्तविक घटनेशी संबंध नाही. हे केवळ एक कथा आहे ज्याने आपला विचार करायला भाग पाडते. ही खरोखरच असं काही घडलं तर आपण किती तयार आहोत. आता मला पुन्हा एकदा एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला काय वाटतं, विज्ञानाचा या युगात अशा प्रकारची दैवी शक्ती किंवा भविष्यवाणी खरोखर अस्तित्वात असू शकते का? ही एक केवळ योगायोग असतो. तुम्हाला स्वरूपची कोणती भविष्यवाणी सर्वात जास्त धक्कादायक वाटली? कारण खरंच एक 10 वर्षाचा मुलगा जगाचं भवितव्य बदलू शकतो. तुमचे मत कमेंट्समध्ये खाली बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल आणि जास्तीत जास्त कमेंट्सनी स्वतः रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा, कारण ही चर्चा फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही तर तुमच्या विचारांशी जोडलेली आहे. स्वरूपने जाता जाता एक मोठ्या संकटाचा इशारा दिला होता. तो म्हणाला होता की जेव्हा आकाश लाल होईल तेव्हा समुद्राचं पाणी उलटं वाहू लागेल, तेव्हा समजून जा की बदलण्याची वेळ आली आहे. आता आपण पाहता की हवामान बदलत आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. हे स्वरूपचे संकेत आहे की निव्वळ योगायोग. जर तुम्हाला ह्या कथेचा पुढचा भाग हवा असेल किंवा स्वरूपने त्या शेवटच्या कागदावर नेमकी ती तारीख कोणती लिहिली आहे ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर या व्हिडिओला तुमचा प्रतिसाद मिळाला तर मी लवकरच याचा पुढचा भाग घेऊन येईल. लक्षात ठेवा, ही काल्पनिक कथा असली तरी यातला संदेश खूप महत्त्वाचा आहे. निसर्गाचा आदर करा आणि माणुसकीचा जपा, कारण काळ कोणासाठी थांबत नाही. भेटूया पुढच्या अशाच एका रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, विचार करत राहा. धन्यवाद.